राधे राधे. माझा थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल मी आज कुठल्या विषयावर बोलणार आहे. खरं तर म्हणजे मी आधी खूप माझी आई खूपच देवभक्त होती. खूप देवाची पूजा करायची. सगळे सणवार आमच्याकडे चाळीत असल्यामुळे खूपच म्हणजे एकजुटीने साजरे व्हायचे. आणखीन ती गजानन महाराजांची भक्त होती, स्वामी समर्थांची भक्त होती. आणि ती त्यांचा जन्मदिवस वगैरे अगदी खूप जण यायचे आमच्याकडे. मला हे सगळं आणि तिला अनेक अनुभव आले होते. आणि माझा जो मामा आहे, म्हणजे मी येते आता त्या मुख्य विषयावरच येते म्हणून मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. माझा मामा आहे, त्याला ना आता तो माझी आई पण नाही आहे जगात आणि तो मामा पण नाही आहे जगात. तर त्याला ना काही वर्षापूर्वी हार्ट अटॅक येत होता. त्यावेळेला म्हणजे येत असताना त्याला तो असं सांगायचा की मला स्वामी समर्थांचं दर्शन झालं. आणि त्यानंतर त्याचा तो हार्ट अटॅक येता येता तो त्यातनं वाचला, बरा झाला. आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आता माझं पुढचं आयुष्य मी स्वामी समर्थांच्या सेवेत घालवणार आता मी. आणि खरंच त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत तेच केलं. पण मी त्याचा पण ते जे बघितलं की आता त्यांचं मोठं पुण्यात घर आहे, त्या मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये मोठी तस्वीर आहे स्वामी समर्थांची, गजानन आणि अनेक छान सगळं. म्हणजे त्यांनी ना हॉलच्या बाहेर करताना जसं नळ करून घेतला, म्हणजे तिथे पाय धुवूनच आत यायचं, कारण हॉलमध्येच येतो आणि हॉलमध्ये एवढी मोठी खूप त्याचं होतं ते स्वामी समर्थांवर, कारण त्याला ते दिसायचे आणि खूपच छान होतं. आणि दर गुरुवारी आरती व्हायची. आरतीच्या वेळेला त्यांचं दार उघडत असायचं, कोणी या. आणि मग मामी माझी प्रसाद वगैरे करायची. म्हणजे कोणालाही कुठलंही बंधन नाही. आता त्याला त्यांचं दर्शन झालं, एवढे जण 10, 15, 20, 50 किती जे लोक येत असतील मला एवढी आयडिया नाही. पण कधी ते माझ्या ना मामीनी त्याच्याबद्दल काही हे केलं, अगदी प्रेमाने करायचे. आणि मामा तर पूर्ण त्याला म्हणजे स्वामी समर्थांचं हे झालेलं, त्याला खूप आशीर्वाद होते. पण मला कधी आठवत नाही लोक यायची त्यांच्याशी त्याच्याशी बोलायची, त्याला आपले काय सांगायचे, काय सुख दुःख. पण मला आठवत नाही की माझ्या मामाने किंवा माझ्या आईला इतका अनुभव आला. त्याचा 1 रुपया कधी त्याने घेतला आहे की बाबा मला उत्तरं मिळतात, मग मला तुम्ही पैसे द्या. मग उलट तो काय करायचा, त्यांचे अनुभव न स्वतः लिहायचा, प्रिंटआउट काढायचा त्याची. आणि त्याची पुस्तकं तयार केली होती त्याने की तुम्ही जर का खरोखरी स्वामी समर्थांना मनापासून हे केलं. तो म्हणायचा मला जसे प्रेम करतात स्वामी समर्थ तसे सगळ्यांना करतात. प्रत्येकाचं हे वेगळं असतं. जितक्या आतुरतेने, तितक्या आत्मीयतेने, जितक्या मनापासून तुम्ही त्या देवाची भक्ती कराल तसं तुम्हाला हे नाही. त्यात माझं काय आहे त्यात, असं त्याचं म्हणणं आहे. पण आजकाल जो सुळसुळाट झाला आहे, म्हणजे सगळीकडे यूट्यूबवर, फेसबुकवर, कुठल्याही सोशल मीडियावर की मला गजानन महाराज बोलतात माझ्याशी, मी स्वामी समर्थ बोलतात आणि जे कोणी स्वामी जे आहेत ते बोलतात. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मला नाही चैन नाही पडत ह्या गोष्टीचं, म्हणून मी तुम्हाला तो हा प्रश्न विचारते की तुम्हाला माहितीच आहे, मला काय वेगळं सांगायला नको, की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली जेव्हा चांगदेव भेटायला आले, किंवा रेड्याच्या तोंडून वेद म्हणवले. म्हणजे केवढी मोठी त्यांची म्हणजे भक्ती होती. आणि किती देव प्रसन्न असतील हे आपल्याला काय सांगायला नको. आणि त्यावेळेला अनेकांनी ती जे घडले ते प्रसंग ते बघणारे अनेक लोक आहेत. आता हे जे सुळसुळाट तुला की माझ्याशी हे बोलतात, ते स्वामी बोलतात आणि ते बोलतात, तर तुम्हाला काही अनुभव आला आहे का त्याचा, की बघितलं आहे का तुम्ही त्यांच्याशी त्यांना बोलताना मला. आणि कधीतरी तुम्हाला आठवते ज्ञानेश्वर असू दे, तुकारामांच्या त्या गाथा पाण्यातनं वर आल्या, म्हणजे
किती भक्ती. किंवा शिवाजी महाराज जे त्यांना भेटायला आले तेव्हा औरंगजेबाची माणसं त्याला मारायला आली शिवाजी महाराजांना, तेव्हा घडलेलं ते जे अद्भुत प्रसंग तोही तुम्हाला माहिती आहे. किंवा एकनाथ महाराज, ह्या सगळ्यांना देवाची अनुभूती आली, देवाचं त्यांना दर्शन झालं आणि इतकं झालं. पण तुम्ही तरी कधीतरी तुम्ही ते वाचलं आहे का? मी तरी नाही वाचलं. म्हणजे मी सांगते की बाबा तुम्हाला माझ्याशीच देव बोलतात किंवा माझ्याशी जे सगळे बोलत आहेत, तर तुम्ही मला 500 रुपये द्या तर मी तुमच्या प्रश्न विचारीन आणि ते उत्तर देतील, असं बोलतात. मी तरी नाही ऐकलं, म्हणून मी विचारते. कदाचित माझं वाचन कमी असेल. मग तुम्ही सांगा. मी अनेक ह्याच्यात तेच सांगितलेलं आहे की तुम्ही त्या देवाला, तुम्ही त्या भक्ताला आणि मनापासून त्या देवाला प्रार्थना करा. जो तुमचा तोच त्या सगळ्यांचा, जो तुमचा देव आहे तोच जसा जर तुम्ही मनापासून केलं तुम्हाला पावणार. आणि ज्याची त्याची दुःख तो सांगतो. तुमची दुःख त्या पुरुषाला का बाईला ते कशाला सांगतील? मी काय म्हणते, एक साधा सेन्सनी विचार करा ना. मला कल्पना आहे काही जण खूप दुःखात असतात, काही जण खूप संकटात असतात, काही जणांना खूप मार्ग नाही, कोणाच्या मुलांचे लग्न होत नाही, कोणाला असं, म्हणून नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास होतो. म्हणून तुम्ही म्हणजे जाऊ दे, हे पैसे भरल्याने मला उत्तरं मिळतात. आणि त्यातून तुम्हाला सांगते, समजा तुमची उत्तरं त्यांनी सांगितली, जे कोण हे सगळं काम करतात त्यांची, आणि ते तुम्ही केलं आणि ते नाही झालं, तर ते लोक काय उत्तर तयार असतात त्यांची, की ते म्हणतात की नाही तुम्ही मनापासून केलं नसेल म्हणून तुमचं हे नाही झालं, की ते सुटले. तुम्हाला खरोखरी सांगते, माझ्या मामाला का त्या अनुभव आला स्वामी समर्थांचा, पण मला आठवत नाही त्यांनी म्हणजे उलट तो सांगायचा तुम्ही या आमच्याकडे प्रसाद घ्या असं. पण 1 रुपया तर त्यांनी कधी कोणाकडनं अपेक्षा केली नाही. ह्याला म्हणतात भक्त हो, ह्याला म्हणतात खरे. आणि जर का म्हणजे समजा मी आहे, मला गजानन महाराज म्हणा, गोंदवलेकर महाराज म्हणा, स्वामी समर्थ म्हणा, जर माझ्याशी बोलतात तर मी पैसे कशाचे घ्यायचे? तुमच्या प्रश्नांची उत्तरं ते देतात. त्यांनी दिलेली उत्तरं तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय कष्ट आहेत, काय पैसे लागतात तुम्हाला त्यासाठी. उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की मला तर वाटलं असतं बाबा की माझ्याशी गजानन महाराज, स्वामी समर्थ किंवा गोंदवलेकर महाराज बोलतात, म्हणजे माझ्याकडनं समाजकार्य जर करायचं असेल त्यांना तर मी ते करीन. रोज 1 तास द्या ना, रोज 1 तास मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन फुकट. कारण मी त्याच्यात माझं डोकं काही नाही आहे, मला त्यांनी उत्तर दिली आहेत माझ्या डोक्याने, तर मी सांगत नाही. सांगताय का? तसं सांगा. मग ते जर तुम्हाला उत्तर ते सांगायला तुम्हाला, तसा पण मोबाईलवर अर्धा 1 तास आपण टाईमपास करतोच की. मग त्यात जर का तुम्हाला समाजसेवा करायची असेल तर चांगलं ना. मी आता अनेक असे व्हिडिओ येतात त्याच्या खाली, ताई मी वाट बघते, दादा मी वाट बघतोय, माझं कधी प्रश्नाचं उत्तर ते देणार, मला असं झालं आहे माझं, तुम्ही प्लीज, मी कधीचे भरलेत पैसे, माझ्या रिसीट पण आली. पैसे, रिसीट, देव तुम्हाला उत्तरं देतो, त्याची उत्तर फक्त तुम्हाला सांगायला, तो देव तुम्हाला माफ करेल का हो? खरंच सांगा. नाही, मला कळत नाही ह्या गोष्टी. आणि म्हणूनच मी जेव्हा हे सगळं वाचायला सुरुवात केली, भविष्य किंवा ज्योतिषशास्त्र वगैरे वाचायला सुरुवात केली, त्यावेळेला मला आता हळूहळू सगळं समजायला लागले. म्हणजे कसं असतं, काय करायचं असतं, असं एखाद्यावर प्रश्न आला, प्रॉब्लेम असेल तर तो कसा सोडवायचा हे मला नक्कीच, जर का जेव्हा जमेल तेव्हा मी तुम्हाला नक्की मदत करीन. मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे की माझं ज्ञान अगदी, मी सांगितलं ना, समुद्रातला एक थेंब पण आला आहे की नाही मला माहीत नाही, पण मला आता जेव्हा अशी पत्रिका म्हणजे मी अभ्यास करते तेव्हा कळतं हां हे इथे राहू असा आहे, चंद्र असा. आणि मला जेव्हा हे कळतं तेव्हा मला खूप आवडतं. तर मी नक्कीच, तुम्ही जे कोणी माझं ऐकत असाल, जेव्हा मला जरा बऱ्यापैकी समजायला लागेल तर मी तुम्हाला तुमची म्हणजे त्यात प्रॉब्लेम असेल किंवा त्रास असेल त्यातनं सोडवायची नक्कीच मदत करीन, अगदी मी प्रॉमिस देते. आणि पैसे घेऊन नाही, पैसे आणि हे आलं तर त्यात यश येत नाही हो.
माझ्या मिस्टरांचे एक मित्र आहेत, मला त्यांच्यामुळे कदाचित मला हे झालं असेल, अनुभूती आली असेल की आपण एक, ते इतकं सुंदर भविष्य सांगतात, इतकं सुंदर सगळं करतात, म्हणजे एवढी लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांना त्याचा, त्या सगळ्या लोकांना त्यांचा फायदा झाला आहे त्यांच्या जे सांगतात त्याचा. ह्याचं कारण 1 रुपया पण आत्तापर्यंत त्यांनी घेतला नाही, 1 रुपया. त्यातून जे मोठे मोठे लोक त्यांच्याकडे येतात त्यांना बरोबर, म्हणजे त्यांना जर फायदा झाला किंवा त्यांना त्या त्रासातनं बाहेर आले की ते त्यांना म्हणतात नाही 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 आम्ही काहीतरी देणार, तर त्यांनी तो डबा ठेवला आहे. म्हणजे ह्याला म्हणतात सेवा, याला म्हणतात खरोखरी समाजासाठी करणं. तर त्यांनी डबा ठेवला आहे, त्यात ते किती, म्हणजे ते बघत पण नाही, तो तसा डबा ते अनाथाश्रमात देऊन टाकतात. आणि आज म्हणूनच त्यांच्या प्रत्येक जे त्यांना ते भविष्य सांगतात किंवा ते जे करतात त्याचा त्यांना त्या समोरच्याला गुण येतो, कारण ती निस्वार्थ सेवा आहे. आज त्यांना पाहिजे असतं तर केवढे पैसे मिळवले असते, कारण त्यांच्या बोलण्याला गुण येतो आणि लोक त्यांच्याकडे येतात, मोठमोठे श्रीमंत लोक येतात. आणि जेव्हा त्यांना त्यांच्या ते प्रॉब्लेममधनं बाहेर येतात तेव्हा ते म्हणतात आम्ही तुम्हाला काय देणार, ते म्हणले नाही. म्हणजे आज एवढे वर्ष ते करतायत, मी बघते की 1 रुपया ते घेत नाही, ते पैसाही. उलट ते लोक येतात त्यांच्याकडे, हे ते जात नाहीत, नाही आता वय पण झालं ना, तर बहुधा जात नाहीत, पण त्यांच्याकडे जे येतात त्यांना उलट चहा पाणी करतात ते व्यवस्थित प्रेमाने. तर डबाठर तसा अनाथ. काही मुलं आहेत जी गरिबाची किंवा कामवाले वगैरे यांची मुलं, ज्यांना शिकायला पैसे नसतात, ते त्यांचं शिक्षण त्यातनं करतात. ही असं केलं त्याला म्हणतात समाजसेवा, त्याला म्हणतात खरंच देव त्यांना पावलेला आहे. तर मला असं वाटतं खरंच विचार करा तुम्ही, ह्याचा नक्की विचार करा. मी मागायला एकदा सांगितलं होतं आणि माझा जीव तुटतो, इतकं कळवणीने त्यांना मेसेज देत असतात. मला वेळ नसतो, मला वेळ मिळेल तेव्हाच मी सांगणार. त्यांना काय वेळ नाही का? जेव्हा असेल तेव्हा ते उत्तर देतात. अरे तुम्हाला कसा वेळ देतात ते? बाकीचे भक्तांना काय व्हायचं, सावत्र आहेत की काय देव? नाही ना, देव सगळ्यांना सारखंच पावतो ना, सगळ्यांना सारखाच न्याय देतो. म्हणून आठवा तुम्ही, तुकाराम महाराज आठवा, ज्ञानेश्वर महाराज आठवा, एकनाथ महाराज आठवा. किती जो मोठे भक्त होते, किती त्यांना देव पावलेला तुम्हाला पण माहिती आहे, मी वेगळं सांगायला नको. मग तुम्ही वाचलंय का कशात की तुकाराम महाराज म्हणायचे की मला 5 रुपये 10 रुपये द्या, त्यावेळेचे म्हणून मी 10 रुपये तरच मी उत्तरं देईन. कळलं? म्हणून मी सांगते जरा. म्हणून मी आज विचार केला की मी व्हिडिओ एवढ्यासाठी काढते, जे काही तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ते डायरेक्ट स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज किंवा तुमचे जे कोणी देव असेल त्याच्याकडे हात जोडा आणि सांगा की मला तू नक्की मनापासून केलं तर. नाहीतरी तुम्ही प्रश्न विचारता त्याचं पैसे देऊन त्याचं जर का तुम्हाला रिझल्ट आला नाही तर तेच म्हणतात ना की तुम्ही मनापासून केलं नसेल म्हणून तुमचं आलं नाही, हेच म्हणतात ना. मग त्यापेक्षा तुम्ही मनापासून डायरेक्ट करा. कारण ही म्हणजे एक प्रकारे, जाऊ दे मला जास्त बोलायचं नाही, तुम्हाला फक्त सावध करायचं होतं म्हणून मी हा परत मनापासून काढलेला हा व्हिडिओ आहे. तुम्हाला त्यातून जर तुम्हाला वाटलं नाही आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे तर नक्की जा. पण एक काय असतं, कधी कधी काही ठिकाणी म्हणजे सोनाराने कान टोचले तर बरे असतात असं म्हणतात. त्याप्रमाणे मी विचार केला की हे जरा तुमच्यापर्यंत पोचवायचे, कोणी ऐकते ते स्वतःचा खरंच विचार करा एकदा. हे मी बोलते ते चूक आहे का बरोबर आहे. राधे राधे.